तुमची ही घरी केलेली पावभाजी हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल होत नाही का? तर मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी झटपट बनवून तयार होते. फक्त एक सिक्रेट पदार्थ आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. तर त्यासाठी आपण येथे भरपूर साऱ्या भाज्या धुवून कट करून घेतलेल्या आहेत. सर्वात प्रथम कुकरमध्ये पांढरा वाटाणा, फ्लावर, बीट, गाजर, हिरवा वाटाणा टाकून घ्यायचा आहे. बटाटा आणि सिमला मिरची, थोडंसं मीठ आणि पाणी टाकून ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता या भाज्या आपल्याला छान अशा व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत पुढची तयारी करायची आहे. आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे बटर घेऊन अर्धा चमचा जिरे, 2 चमचे लाल मिरची, लसूण, जिरे आणि मीठ याची पेस्ट तयार करून यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. छान असा ह्याचा सुगंध सुटेपर्यंत फ्राय झालं की यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा ॲड करायचा आहे. तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये बेसिकचे पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे. त्यामध्ये लाल तिखट, धना जिरा पावडर आणि पावभाजी मसाला आपण टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये टोमॅटो प्युरी आपल्याला ॲड करायची आहे आणि 2 ते 3 चमचे बटर पुन्हा आपल्याला टाकून घ्यायचं आहे. थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि सर्व शिजवून घेतलेल्या भाज्या टाकून स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घ्यायच्या आहे. पुन्हा चवीपुरतं मीठ, बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि भरपूर सारं बटर घालून 5 मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे. आता 5 मिनटानंतर आपण बघू शकता तयार आहे आपली हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी अशी क्रीमी मलाईदार पावभाजी. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.